सजना के लिए अरे अक्षा काय उषा काकू हा बोल की लय भारी गाणं मग म्हणत होत्या. मग आता काय करू काही काम नाही दाम नाही मग बसले आपलं गुणगुणत. हा भाई मामा नाहीत ना घरी. नाहीत. हा आली नाही होय राणी. कोण राणी इथं येत असते ना. अरे अक्षा असं सारखं येऊ नको बाबा मामाला कळलं ना तर लय भांडतील बघ मला. तुझं लय झालंय बघ आती. अगं उषा काकू आपलं ठरलंय ना तेवढं होऊन द्या मग जे ठरलं त्याप्रमाणे मी देऊन टाकेन ना. ते तुझं म्हणणं बरोबर आहे बाबा अक्षा पण ह्यांना जर कळलं ना ते मला घरात ठेवायचे नाही बघ. अगं काकू तू कळूनच नको देऊ ना. हे सगळं तुझ्या हातात आहे. तुझे एवढे हुशार आहे का कोणी इथं अख्ख्या गावात. अरे तुझं म्हणणं खरं झालं हा, पण आता तू सारखं सारखं आल्यावर ह्यांना डाऊट येणार नाही का. आता शेजारी म्हणल्यावर येणारच ना. त्याच्यात काय डाऊट यायचं. अरे शेजारी येणं वेगळं आणि सारखं सारखं येणं वेगळं. हा मी का आता येतोय का लहानपणापासून इथं येतोय ना. पण एवढ्यात आहे ना तुझं लयच येणं जाणं झाले मला कळलं तर माझे केस सुद्धा ठेवायचा नाही जागेवर. नाही कळून देत. आमच्याकडून तर नाही कळणार फक्त तू कळून नको देऊ. बरं ठीक आहे जा बघते मी तिला बोलून घेते वाटलंच तर. कशाला मी नाही जात येऊस तर. आज दिवसभर झालं तिला बघितलं नाही. आता काय करू आली तर बरी आहे ना आता. येते ती तिला माहिती तिला ना. सांगितलेस का तू येणारेस म्हणून. तिला आता रोजचं माहिती नाही. येते जाते येतो जातो. आली तर बरं होईन बाबा मग लवकर येऊ दे. अगं बाई, आलीस होय बरं झालं बाई आली तू. बस इकडं तू पण आलीस का बस बाई. हा वय रुपये एवढा कोण उशीर केला. पाऊस येतोय त्याच्यामुळं ना घरातून बाहेरच निघता येत नव्हतं आणि आईची बडबड चालूच होते. ए रुपे तुमचं काय आहे ना ते बाबा एकदा मिटवा बरं. काकू काय झालं. ह्यांना कळलं ना तर तुला माहिती आहे ना कसले डेंजर आहेत. काकू तर कळलं. मी पण तिला तेच म्हणत असते मला कशाला आणत असते सोबत पण मला म्हणत असते चल कोणाला डाऊट नको यायला. चल मी चांगले ना अभ्यास करत होते चांगले नोट्स लिहित होते माझ्या तरी मला घेऊन आली. अगं राणी तुला नाही कळत माझी रुपी लय हुशार आहे. ती करते ते सगळं बरोबर आहे. हा बरोबर आहे. मी शिकायचं नाही है ना नोट्स कम्प्लीट नाही झाल्या तर मार खायचा कॉलेजमध्ये. तसं नाही पण संघ येत जा ना. आता मैत्रिणी कशाला आहेत का तुम्ही. तुला मी काही कमी करते का. जे नाही काय पाहिजे ते खायला पाणीपुरी चारते पिझ्झा चारते बर्गर चारते नुसतं तुला माझ्यासोबत यायला वंज पडतंय का. खायचं काढते काय तू माझ्या. पैसे दे काकू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तू लय हुशार आहेस ना हाय ना रुपी तू म्हणतो लय हुशार आहे मग एकदाच खटका उडवून टाका ना. रुपे तू माझं खाणं काढलं ना आता मी नाही तुझे साथ देणार. चालले मी. ए बस 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 ए बाई. येडी असंच म्हणलं. तसं नको करू. आणि ते काय खायचं प्यायचं काढून जाऊ ते पैसे. तुला पक्षा काही बोलूच नको मला तू. पैसे मीच द्यायचो तिला. काय म्हणजे तुला नव्हते देतोय पैसे तुला खाय प्यायला खर्च व्हायला आणि तू मागितलं तर लगेच तुला पैसे देत नव्हते. बघतील ना आजूबाजूचे काय होतंय म्हणजे आम्ही जवळ जवळ आल्यावर मग एकमेकाच्या हातात हात पण घेऊ शकत नाही का. हो पण बाहेर कोणी बघितलं आता काय म्हणून. कोण बघते इथं कोण येतंय काकू मामा तर गेलाय ना बाहेर. आणि आलं तरी काय होते थोडं बोलतील काय होणार आहे. अरे तुमच्या ह्या आशयाच्या पायी ना उगाच ती काकू मार खाईल त्यांचा माहिती काकू लय हुशार आहे. काकू सारखं डोकं आहे का कोणाला. लय हुशार आहे बाबा. बरं एक काम करा तुम्ही गप्पा मारा मी आले मला काम आहे घरात. चहा ठेव चहा ठेव. बरं चहा ठेवते. हा मी पण येते काकू. हा चल यांचं कुठं नखरे बघायचे चल. अरे जाऊ दे बस ना आता. जाऊ दे कशाला आपल्या दोघांच्या मध्ये. हा वय रुपये इथे यायचं बंद करे बाबा. हे काकू ना असले चिडचिड करते. अगं तसं नाही बरोबर आहे काकूचं बी. काकूला बी जरा भीती वाटते ना. मामा कसं आहे माहितीये ना लय खडूशी. आता कसं काकूच्या आधाराने आपल्याला भेटता येतं इथं कोणाला संशय बी येत नाही आहे की नाही. हाय शेजारी म्हणून आलो. तू असंच करतो राहू दे बाबा. मला नाही काही बरं वाटत लोकांच्या घरी भेट. लग्न करून टाका आपण डायरेक्ट. तुझे घरचे ऐकत नाही माझे घरचे ऐकत नाही. कसं करायचं लग्न डायरेक्ट. कोण म्हणलं माझ्या घरचे ऐकत नाही. मग तुझे घरचे रेडीत का. मी आहे ना खंबीर. तू तसं दरवेळेच आता तसंच बोलते तू. मी आहे ना चल खंबीर. घरी एकदा. पाय मी नाही येतो. अय प्रेम केलंय येवच लागल तुला. प्रेम केलंय मग काय मला काय मार खावा लागेल काय मग. येणार नाही राहू दे. अगं तसं नाही बाबा इथं रडू नको. ते मामा आलं तर म्हणून काय केलंय रुपीला. हा माझं तुझं प्रेमच नाही माहित आहे मला. कोण म्हणलं प्रेम नाही. कोण म्हणलं कोण इथं. काकू काही काकू काल बोल. हो काकू अक्षरे बघा मला काय केलं मारलं. अरे बाबा मला चहा तरी करू द्या ना हिला का रडवलंस आता. मी तिला काय काय झालं मारलं का काय तिला. मी कशाला मारू तिला. मग ती का रडती.
तिला ती म्हणते की घरी चल माझ्या खाली बस. असं कसं होईल? अरे खोटं बोलतोय. तुम्ही दोघं जरा नीट राहा ना बाबा, मला घरात राहू देता का नाही तुम्ही? असं बाहेर असे नखरे केल्यावर काय व्हायचं? हिला कशाला रडू, लोक काय म्हणतील? लोक कशाला काय, मी तिला बोललं तर लगेच रडली ती. मी काही नाही केलं काकू, तुझी शपथ. मला मारून टाक. काकू हळू ना. कुसुम माझी शपथ घेतात म्हणजे मी यांना साथ द्यायची, यांनी मलाच मारून टाकायचं काय? तुम्ही आम्हाला साथ देताय का? आता माझ्या घरी येऊन भेटताय म्हणल्यावर काय म्हणणार? विसरलीच मी. सॉरी. लांब लांब बस, मामा आलाय, मामा आलाय, मामा. तिकडे बस, माझ्या डोक्यावर कुठं बसती? पलीकडे बस, पलीकडे बस ना. बस काय येडी पोरगी काय माहिती, लय हुशारी तुझी रुपी ही असली वय. आली काय वय काकू, मामा आले वय मामा. लवकर आलात. आलो जरा, काम लवकर उरकलं. तुझं काय? तुम्हाला थंड आणू का? थंड नाही, नाही, इथं थांब जरा. अरे चाललंय काय तुझं? पोरा स्वराचं ठीक आहे, पोरांच्यात काय गप्पा मारत बसले? अहो शेजारी आता मी एकटीच असते, मग मला विरंगळा म्हणून करमत नाही म्हणून आले गप्पा मारायला. आधी मध्ये आम्ही हा नाही, पोरींचं ठीक आहे, ह्यो कशाला येतो इकडे? तो पण येतो. असं सहज काकू संग गप्पा मारायला करमत नाही का? आधीच येत होता अक्षय. इथं काय गार्डन एक काय फिरायला यायला? सहज म्हणजे काय? आता सहज म्हणजे अहो त्याला माझ्या हातचा चहा आवडतो ना, म्हणून आपलं त्याला तलब झालं की येतं सहज. टपरी खोलली का इथं? तसं नाही, नाही, म्हणजे त्याला चहा आवडतो, उद्या एखाद्याला बिस्किट आवडत्यान, एखाद्याला जेवण आवडत, तेच करत बसायचं का? होय. अहो. नाही, नाही, इथं काय अन्नधान्य वाटप चालू आहे काय? का कुपनाचं दुकान आहे माझं? अहो आपण एकटेच असतो ना, मग येऊ दे ना आले तर तेवढंच मला बरं वाटतं. तुम्ही काही घरात थांबत नाही. ते बघती. अरे काय माशा मारते का? काय चाललंय तुमचं? हा, नाही मारते पोरावानी नुसतं तापट घालतंय एकमेकांना. नाही तसं नाही, ते काय? आपलं तसं काहीच नाही. काही नाही. अहो ते ना नुसतेच शरीराने मोठे झाले, छोटे आहेत अजून. अरे काय छोट, पण एवढं छोट ते तर गोधड्याच घालून आलंय अंगात. असले कसलं कापड घालतंय त्यांनी? ते फॅशन. अरे तू फॅशन घरी इकडे माझ्या घरी येऊन कशाला करतो? हा, पोरी सोरी येते इथं, तू कशाला येतो तिथं? ते पुरी सुरून मी कशाला मग मी आलतो पहिलं मग ते- काय हे मी आलतो माझ्यामुळं सगळे येतात असे. अगं जरा आपलं वय बघावं, आपल्या वयाच्या पोरांची दोस्ती करावा. तुझं वय काय, त्यांचं वय काय? हा, तुम्हाला सांगू का काका, त्याचं काय माहितीये का, काकूचं जरी वय असलं ना जास्त, तरी पण आहे ना आमच्या सारखीच आहे काकू, माहितीये का? तिचे ना आमचे विचार जुळतात. नाही ते सगळं जुळाजुळी ठीक आहे, पण काका म्हणणारी तू पहिली मामा म्हणतात मला इथं. हा, मामा चुकून निघतंय त्यांच्या काय तोंडात. काय चुका करते आणि काय माहिती. काकू येऊ आम्ही. परत कशाला? गोड शिरा बनवा. नाही आता नाही हा बनवा ना. हो बनवते. निघा. अगं चल ना. अगं जाकी अक्षय तू काय थांबला जाकी? मी बी जातो मामा. इकडे इकडे. काय मामा? अरे तुझं वय किती आता? आता माझं वय 25. खातो पितो का नाही जरा तू? हा, अरे जरा व्यायाम बिम करीत जा. कशी तब्येत झाली तुझी? आता करणार आहे मी तब्येत. नाही तब्येत म्हणजे ते असं वाटतंय तू रस्त्याने चालला ना, काठीव शर्ट वाळत घातले गत वाटायला लागले. अरे काय तू? आता करीन ना तब्येत मी. हे बघ तुला सांगतो, असं पोरींच्या देऊन बसण्यापेक्षा आहे ना 3 टाइम रोज व्यायाम करीत जा, जरा तुपाचं खात जा, जरा दूध पित जा, म्हणजे तब्येत झाली ना 4 माणसं आली तरी अशा मुंड्या मुरगाळतात ते अरे त्याला समजून सांगतो मी, मुंडी कुठं मुरगाळी त्याची? तोंड बघा त्याचं. तोंड बघा. नाही तोंड बघा म्हणजे सोडा त्याला. याला चुकून दाबलं गेलं का बोलण्याच्या मग वागत? तेच म्हणते. येतो मामा मी. हा चालतंय या परत कधी निवांत. अरे पोरांचं चालता पाय घोटाळायला लागलेत, काय कळा ना बुवा मला यांचं. अहो त्याचा जीव आहे का? तुम्ही त्याला असं पर काय झालं असतं म्हणजे? जीव आहे का? या पळत चहा ठेव. बसलं इथं टाकीत पोरांच्यात. हॅन हो काय करते? आता काय सांगितलं तरी हॅन होऊन विचार करीत बसली. माणूस म्हणावता अक्कल नाही, गाडाव म्हणावतं शेपूट नाही. उषा हा इकडे ये 1 मिनिट. अहो चहा तरी उकळू द्या. चहा राहू दे बाजूला, इकडे. काय काम आहे. अहो चहा उकळायला ठेवलं, काय झाले?
मला जरा शंका येते. कसली हो? तो अक्षय इथं कशासाठी येतो बरं नेमकं? सहज गप्पा मारायला येतं. नाही 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 नाही, माझं आहे ना तुमच्याशी बोलताना आहे ना मगाशी त्याच्याकडे चोरटं लक्ष होतं. कसं? त्याचं वेगळंच काहीतरी चालू होतं. काय वेगळं असणार? मी तर नाही बघितलं बुवा वेगळं बिगळं काय. नाही नाही, मला खरं सांग, तू इथं कोणासाठी येतोय? मला नाही माहित कोणासाठी येतोय. असाच येतो गप्पा मारायला माझ्यासोबत. नाही नाही, त्या दोन्ही पोरींचं नाव काय म्हणली होती तू त्या? राणी आणि रूपा. हा, तू राणीसाठी इथे येतोय का रुपीसाठी इथे येतोय? कुणासाठी नाही, कुणासाठी नाही. कोणासाठी नाही? मग काय माझ्यासाठी येतोय का इथं तू? हा? नाही हं. तू काय करू? नाही, तू आहे ना मला खरं काय सांगायचीच नाही. एक काम करतो, मीच लपून बसतो आतमध्ये. या बघ, मी इथे सांगायचं नाही बरं का. जर का सांगितलं तर खचाक खचाक. काय रुपे तू आले? मामा गेला का? हा गेला मामा. बस. तू कशाला आली रुपे? येत नाही दिवसभर, कस काय आलं घरी लगेच? आता मी कसं काय सांगू मामाचं? रुपे पण तू का आलीस ग? का म्हणजे का आली? म्हणजे आता तुम्ही असं म्हणायला लागलं का? पलटी माराय ये ना, बस. मागाशी काकू हा. मामाने किती व्याकर मुलगा झालं गेला मामा. अरे जरा खाऊन पिऊन तब्येत कर ना मामा. हा गेलाय मामा. आला तरी मी काय घाबरतो? काय लग्न करणार आहे आम्ही दोघं? काय? आम्हाला घाबरत विबरत नसतो अजिबात. गचुंडी पकडलेली माहितीये ना? तरी मी नसतं घाबरत. मी डायरेक्ट लग्न करणार आहे. अजिबात नाही घाबरत. चालू घरी. इथं बसून राहायचं आता? चल तिकडे, चल तिकडे, चल तिकडे. कशाला येतो तू इथं? चहा प्यायला? काकू अंडे येते? नाही माझ्याकडे काहीच नाही. आमच्या आईनं गावरान अंडे मागितलेत. आमच्याकडे काही कोंबडे आहेत काय? रुपये तुझं डोकं फिरले काय? नाही, सांग तुझ्या आईला आमची कोंबडी खुडून झाली मला. मी काय म्हणतोय रे? हा? अंडे नको. अंडी नाही, कधीपासून चालू आहे तुमचं? आमचं ना हा? 2 वर्ष झाली. 2 वर्ष चोरून चोरून भेटताय आणि तू का नाही सांगितलं अजून मला? हा? ते काय मी घाबरले ना तुम्हाला. मी किती घाबरते तुम्हाला. एका बुक्कीत आउट करीन. खरं सांग काय झालं? खरं सांगू? सांग, खरं खरं सांग. खरं सांगू अक्षय? त्यांनी मला 20,000 रुपये दिलेत. 20,000 दिलं? आणि तुम्ही खुशाल घेतलं? देणार आहे देणार आहे. काय पोरा स्वरांच्या नादी लागत बसली तू? अरे तुमचं हे असलं फालतू प्रकरण करण्यापेक्षा आहे ना घरी सांगून टाका ना काय असेल ते. घरी कसं काय सांगणार आम्ही? नाही हिंमत नाही होत घरी सांगायची. नाही हिंमत होत नाही म्हणजे या असं करताना हिंमत होती आणि घरी सांगताना हिंमत नाही होत का? प्रेम केलंय. प्रेम. अरे मग प्रेम केलंय तर ते प्रेमाचं आहे ना सार्थक बी करून दाखवा ना. लग्न करून टाका, सरळ घरच्यांना फोन लावा आणि लग्न करून टाका. नाही नाही, घरच्यांना कसं ते तुम्ही करून द्या लग्न आमचं. मामा तशी तुम्हाला मुलगी नाही ना. ते बी खरं आहे बरं का. पण अरे मी जर इथं परस्पर लग्न लावून दिलं तर तुमच्या घरची वारडणार नाहीत का? माझे घरचे म्हणले तुला काय करायचं तिकडेच कर. वाईटगले ते मला. आणि माझ्या घरचे लग्न होऊन जाते काय माहिती अशी म्हणत असत. हो मग एक काम करा ना, इथं सगळं तुमचं ऐकतात. तेवढी यांची बोलणी करा ना घरी दोघांच्या. नाही चालतंय. आता एवढी पोरं मला मामा मामा म्हणते तसे, हा. आणि घरचे पण असे म्हणते ते. अरे जर ज्याला कुणी नाही त्याला मामा आहे ना इथं. अरे मी माझा बादशाह म्हणून याचं लग्न लावून देणार आणि ही माझी पोरगीच आहे असं समजायचं. पण लग्नाला लागतेच किती पैसे? हा, पैसे आहेत का तुझ्याकडे घर संसार लग्न खर्च करायला? हा मी 30,000 रुपये साचवले. आले झाले मग 30,000. अरे 5,000 रुपयात रजिस्टर लग्न होते. चालतंय. 4 जोडीदार बोलून आणायची, जीव खाऊ घालायची, झालं लग्न तुमचं. हा आणि कामाला बी लागलं की आपल्याच घरात राहायला देऊ त्यांना. मला तेच म्हणायचं होतं. तुमच्या इथंच राहतो आणि तुमच्या इथंच काम करतो. हा, मग हे असलं 20,000 घेण्यापेक्षा ही पोरं संसाराला लागली ना तर आपल्याच इथं शेजारी राहायला ठेव खोलीत आपल्या. आणि 3-4 हजार काय असेल ते भाडं घेऊन टाक ना. चालतंय. हा भाडं
आता कसं इथं यायची सवय लागली आता इथंच राहतो. चालतंय मग आता मी लग्नाचं बघतो, तुम्ही कामधंद्याचं बघा. चांगलं व्यवस्थित कामधंद्याला लागले, पैसे 2 हातात आले की मामा तुमचं लग्न उडून देणार बार. काय हा, आणि परत हे असलं कुठानं करायचं नाही, चोरून लपून भेटायचं नाही. आता काय असेल ते लग्नानंतरच भेटायचं. चला पळा. कुठे पळतो हा, तोंड गोड कर जा, मस्त छान बिस्किट आणि आता हो खायला. बया मगाचा चहा आटला असेल, भारी लागेल एकदम. मी आले आताच. बिस्किट आहे ना हा हा तिला आवडते तिला.